तर प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की आपलं कुटुंब सुखी, समाधानी आणि समृद्ध असावं. प्रत्येक माणसाचं आयुष्य हा तो माणूस त्या आयुष्य त्याच्या मुलाबाळासाठी जगत असतो. त्याच्या पाठीमागे त्याचा हेतू एकच असतो की आज ज्या पोराला, ज्या बाळाला मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले, त्या बाळानं सुद्धा म्हातारपणी माझी काठी व्हावी, मला आधार द्यावा. पण जर दुर्दैवानं त्याच मुलांनी जर त्या आईवडिलांना नाही सांभाळलं, त्यांच्यावरती अशी परिस्थिती ओढवली की आता ह्या जगामध्ये आपलं कोणीच नाही आणि मी कुठं जावं, अशा पद्धतीचा प्रश्न ज्या दिवशी एखाद्या माणसाच्या, एखाद्या वयोवृद्ध माणसासमोर उभा राहील, हा प्रश्न त्याला भेडसावेल, त्यावेळेस ह्या खरं तर एक भीषण सामाजिक अशी समस्या आहे. आणि ह्या समस्येला उत्तर देण्यासाठी, ह्या समस्येचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज पेठ या गावातील चंद्रकांत तातोबा कांबळे नावाचे सर्वत्र बापू या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्ती ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. तर आज आपण त्यांच्याशी ह्या प्रश्नाचे गांभीर्य आणि विशेष म्हणजे त्यांनी सांज सोबती नावाचं सेवालय सुरू केले. आणि आज आपण पाहिलं असेल सर्वत्र घराला माणसं वेगवेगळी नावं देतात, पण बापूंनी हे सेवालय हेच आपलं घर समजलंय आणि त्याला माँ बाप का मंदिर, म्हणजे ज्या वयोवृद्ध जोडप्यांना घरामध्ये सुद्धा आज अडचण येतात त्यांना एखाद्या ठिकाणी त्यांचं मंदिर उभा करायचं मोठं आणि महान काम जे व्यक्ती करतायत, आज आपण त्यांच्याशी हितगुज करूया. चला तर आपण भेटूया बापूंना. जय शिवराय, जय संविधान, जय जिजाऊ, जय भीम, जय भारत. मी चंद्रकांत तातोबा कांबळे उर्फ बापू. गेल्या 31 मेला मी पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांनी हा देश पेरलाय, ते खांदेच जर आज अडचणीत आले, कोपऱ्यात खोंपाड्यात पडू लागले, तर मग मुळांना विसरणारी फळं ही सशक्त बनत नाहीत. वृद्धाश्रम नसावेत असं माझं ठाम मत आहे. या देशातले नव्हे, या जगातले वृद्धाश्रम बंद पडावेत हेही माझं म्हणणं आहे. पण वृद्धाश्रम बंद पडावेत असं म्हणून किंवा प्रबोधन करण्यापूर्वीच आपण असं म्हटलं तर ते गैर होणार आहे. अशी व्यवस्था काहीतरी निर्माण केली पाहिजे की त्या वृद्धांना आज वेळ आली तर इथं त्यांना वर छत असावा, पोटाला अन्न असावं. हा भाग पूर्ण केल्यानंतर मग आपण प्रबोधनासाठी बाहेर पडलं पाहिजे की माता पिता हे कोण असतात. तुम्ही मंदिरात जाता, मी मंदिराला नावं ठेवत नाही, पण तिथं जे देव असतात त्या देवांपेक्षा माझं म्हणणं आहे की हे देव खरे. बरोबर आहे ना. ह्या देवाने आम्हाला ह्या जगामध्ये आणलं, या देवाने आम्हाला पोटाला जोडून या भूतलावरती चालायला शिकवलं, त्या जगातले नियम शिकवले, कसं जगायचं, कसं वागायचं हे संस्कार आम्हाला दिले. तेच आई वडील जर समजा आडगळी पडू लागले तर देशाची प्रगती होणार नाही. वृद्धाश्रम बंद व्हावे. वृद्धाश्रम हा शब्दच महाराष्ट्र सरकारनं तरी किमान ह्या डिक्शनरीतून बंद करावा. कारण आपण एखाद्या आधू माणसाला, पाय नसलेल्या माणसाला पांगळ्या म्हटलो तर ती शिवे, डोळं दिसत नसलेल्या माणसाला पण आंधळ्या म्हटलो तर ती पण शिवे आहे. तसं वृद्धाश्रम ही एक शिवे आहे. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांनी वृद्धाश्रम ही नावं बंद करून सेवालय ही नावं द्यावी अशी माझी हात जोडून सरकारला विनंती आहे. अगदी बापूंचं म्हणजे तुम्ही अगदी पोटतिरीनं बोलताय, कारण तुम्हाला समाजामध्ये काही ज्या गोष्टी दिसल्या त्या खरंच अतिशय भीषण असतील. नेमकं हा सेवालय सुरू करताना नेमक्या अडचणी काय आहे? म्हणजे तुम्ही आता सांगितलं की तुम्ही कशापासून प्रेरित होऊन हा सेवालय सुरू केलं, पण नेमक्या अशा अडचणी काय आहे? अनंत अडचणी आल्या असतात, एवढं सोपं नाही. कारण जन्म दिलेल्या आई वडिलांना न सांभाळणारी नालायक मुलं ज्या जगात आहेत त्यांना आपलं कोणतंही नातं नसताना फक्त माणुसकी ह्या नात्यापोटी सांभाळायचं जे काही शिवधनुष्य तुम्ही घेताय, ती शिवधनुष्य पेरण्यासाठी खरंच नेमक्या काय अडचणी आहेत? ज्या वेळेला ह्या अशा पद्धतीचं काम मी करणार आहे त्यावेळेला मी माझ्या कुटुंबात सांगितलं की माझा असा माणूस आहे. कर्मधर्म सुयोजन आपल्याकडे 2 नोकऱ्या आहेत. त्या दोन्ही नोकऱ्या फक्त आपल्याला आपल्या कार्यकर्तृत्वामुळे मिळालेल्या नाही, त्या नोकऱ्या ज्या आहेत त्या महापुरुषांच्या योगदानामुळे मिळालेल्या. तर एक नोकरी आपण घरी पाहू आणि एक नोकरी आपण इकडं समाजासाठी, गावासाठी किंवा सेवालयासाठी आपण देऊ लागू. माझ्या कुटुंबानं पूर्ण संमती दिली जरी नसली तरी परंतु नकार दिला नाही. माझा मुलगा, माझी पत्नी, माझी मुलगी, जावई, सूनबाई मी म्हटले तुम्ही जे करताय ते कदाचित वाईट नसणार नक्कीच, चला करूया. आणि या कामाची सुरुवात झाली.
माझ्या मुलानं ह्या सगळ्या वास्तवाला वाहून घेतलं, तिचं स्वतःचं करिअर त्यानं सोडलं. मीही त्याला माझ्या आयुष्याची काही जमापुंजी काहीच देऊ शकलो नाही. मला वडिलांची ते गुंटा राहत नाही, मी स्वतः काही घेऊ शकलो नाही. मी त्याला इतकंच सांगितलं की प्रत्येकाच्या मुलांना डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, कुणी खाद्यालय टाकावं, कुणी मद्यालय टाकावं. अरे सेवा द्यायचं काय? हा रस्ता कदाचित तुझ्या एकट्यासाठीचा असेल, काटे असतील, खाचकळगे असतील, तू रक्तबंबाळ होशील, परंतु जर चाललास तू हा रस्ता पूर्ण केलास तर कदाचित ज्याप्रमाणे आम्ही आमच्या आजी आजोबांना आम्ही स्मरण म्हणजे आमच्या स्मरणात नाही ते, पण आम्हाला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या स्मरणात आहे. त्यांचे जन्मदिवस आम्हाला ठाऊक आहे, त्यांचे स्मृतिदिन आम्हाला ठाऊक आहे. त्याचं कारण काय? आमच्या आजी आजोबा हे फक्त स्वतःसाठी जगले आणि ते महापुरुष इतरांसाठी जगले, म्हणून ती इतरांच्या स्मरणात आहेत आणि आमच्या आजी आजोबा आमच्या सुद्धा स्मरणात आहेत. तर तसं होऊ नये, तू कोणाच्या तरी स्मरणात राहावास अशा पद्धतीने जीवन जगशील का? तू हे खरं तर शोधण्याचा प्रयत्न करशील का? त्यावेळी त्यानं सांगितलं की हो मी त्याला तयार आहे. आणि त्यानं गेल्या ह्या उभारणीपासून ते आज तागा आहे, तो त्या सतत ह्या प्रयत्नात असतो. त्या डोक्यामध्ये दुसरे कुठलेच विचार नसतात. बघू पुढं काय होते, कसं होते नाही. म्हणजे खरं तर आज आपण मूल जन्माला येण्या अगोदर त्याचं करिअर काय असेल, त्याचं भविष्य काय असेल, त्याने कोणती नोकरी करावी, त्यानं केलेल्या नोकरीतून मला काय मिळेल, माझ्या येणाऱ्या म्हणजे आजकाल अशी पद्धत आली आहे की प्रत्येक मुलानं किमान आपल्या पुढच्या 7 पिढ्यांच्या तरतूद करून ठेवावी. अशा पद्धतीचं भावना आणि उद्देश असणारा समाज कुठं आणि सेवालय काढावं आपल्या मुलानं, मद्यालय खाद्यालय न काढता सेवालयाला वाहून घ्यावं. आणि जसं मला माझ्या वडिलांच्याकडून काही मिळालेलं नाही तसं तुला सुद्धा माझ्याकडून काही मिळणार नाही. तुला माझ्याकडून मिळतील ते फक्त संस्कार मिळतील आणि या संस्काराच्या जीवावरती तू महापुरुषासारखं नाव करावंस, मोठं व्हावंस, अशा पद्धतीची भावना जपणारा एक वडील ज्यांना मिळाला त्यांनी खरं तर त्यांच्या मुलानं डी फार्मसी केले. खरं तर यांनी डी फार्मसी केले. आता तुम्ही डी फार्मसी म्हणजे काय प्रॅक्टिस करताय, मेडिकल वगैरे असं काय आहे का, काय नेमकं करताय? माझं ऍक्च्युली फार्मसी क्षेत्रात काय अनुभव न कटच नाही आहे. ऍक्च्युली मी माझ्या एजन्सी लाईन होत्या, गारमेंट क्षेत्रात मी काम केलेलं आहे. गारमेंटचा उद्योग होता. मी काय कॉन्ट्रॅक्ट घेत होतो, सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून. तर हे सगळं कोविड नंतर बंद केलं आणि वडिलांच्या स्वप्नासाठी, इच्छेसाठी जे स्वप्न होतं आपलं सांस्कृतिक उभा करायचं, त्याच्यासाठी मी पूर्ण वेळ दिलेला आहे. आणि इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टी हे आपलं सेवालय एका उंचीवर न्यायचं आमचं ध्येय आहे. त्या दृष्टीनं आमची वाटचाल चालू आहे आणि बऱ्याच लोकांची पण आम्हाला साथ आहे. म्हणजे माणसानं केलेल्या कर्माची सर्वात मोठं बक्षीस किंवा फळ जे म्हणतो तर ते असतं त्या माणसाच्या पोटी आलेली मुलं. ती मुलं जर सुसंस्कारित असतील तर अतिशय त्या माणसाला समाधान मिळेल. खरं तर असं म्हणतात की पूत कपूत तो क्यू धनसंचय, पूत सपूत तो क्यू धनसंचय. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी साठवायचा प्रयत्नच करू नका, तुम्ही फक्त तुमच्या मुलाला चांगले संस्कार द्या. मुलगा जर तुमचा कु असेल, वाईट असेल, त्याला जर काही वाईट वळण असतील तर तुम्ही मिळवलेली लाखो करोडीची प्रॉपर्टी तो धुळीच मिळवणारच आहे. आणि मुलगा जर तुमचा सुपुत्र असेल, चांगला असेल, तर तुम्ही एकही रुपया नाही त्याला दिला, त्याला फक्त जर चांगले संस्कार दिले, ह्या जगाच्या बाजारामध्ये तू कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, चाललं पाहिजे, त्याचे संस्कार दिले तर तो मुलगा अगदी तुमच्या साऱ्या स्वप्नांची पूर्तता करेल आणि लाखो करोडीची संपत्ती जी तुम्हाला मला अपेक्षित नव्हती अशा पद्धतीची संपत्ती तो मिळवेल. तर बापू हे सर्व करत असताना पहिला जो इथे येणारा पहिला माणूस किंवा पहिली व्यक्ती जी होती ते कोण होते, ते कसे आले? ऍक्च्युली ह्या सेवालयाच्या निर्मितीचा उद्देश एवढाच होता की माझ्या समाजामध्ये एक बायडाबाई नावाची एक आई आहे. बायडाबाई. अच्छा. तर ती मुंबईला राहायची. तिचे मिस्टर मिलमध्ये सर्व्हिसला होते. गावाकडून गेलेल्या नवख्या युवकाला, तरुणाला किंवा माणसांना ती जवळ घ्यायची. हे बाबा बस बाबा, खा बाबा, राहा बाबा. अचानक तिचे मिस्टर एक हार्ट अटॅकने एक्सपायर झाले. 3 मुली लग्न होऊन गेल्या. सासरकडून तिला काही मिळालं नाही. ती इथं माहेरी आली, माहेरी पण तिला सहारा मिळाला नाही. आजही ती त्या टक्क्यामध्ये सार्वजनिक जागा आहे, पडझडी राहिलाय, तिथं राहते. पण येता जाता आम्ही तिला आर्थिक मदत करायचो, खाय प्यायला द्यायचो. पण मला असं वाटायचं की यार ही वेळ पुन्हा मी येऊ शकते. या भूतलावरती राजाचा रंग आणि रंकाचा राव ह्याला वेळ लागत नाही.
मी एक दिवस असं इमेज केलं की चला आपण त्या तक्क्यात झोपायचं. ज्या तक्क्यामध्ये साप आहे, विंचू आहे की काही शॉप जाऊ शकते ते केव्हा पडेल ती माहिती बायडाई जे सोचते ते आपण एकदम सोसायचं बघू काय नाही. हो. तर मी तसा विचार केला आणि माझ्या अंगावर काढला आला. अरे नाही, आपण हे करू शकत नाही तिथे जाऊ शकत, नाही तिथे जाऊ शकत. मग त्या बायडायला मन नाही का, भावना नाहीत का, ती कशी काय झोपते, मग ही माझ्या वेळ आली तर, मग अनेकांच्या वेळी वेळ जशी आली तर अशी काही त्यावेळी व्यवस्था पाहिजे का की त्या लोकांना इथं आसरा दिला जाईल, त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटेल, त्यांच्या झोपण्याचा प्रश्न सुटेल. आणि मग मी गेल्या 7-8 वर्षापासून हे विचारात विमंचनात होतो आणि याच्यावरती काय काम करायचं, काय करता येईल. हो. माझ्याकडे जागा नव्हती, माझ्या वडिलांची ती काही नाही आणि मीही काही घेतलेलं नाही. ही जागा मला एक पसंत पडली होती. आम्ही सगळी कर्ज काढली, जेवढी काय कर्ज होती. सुरुवातीला विम्यावरती काढलं, काय काय काढलं, ही 20 लाख म्हणजे जी प्रॉपर्टी आपल्याला मॉर्गेज करता येईल ती सगळी मॉर्गेज करून ही जागा प्रथम घेतो. जागा घेतल्यानंतर पुन्हा बांधायची सुरुवात करायची, कारण मला ते झोपच लागत नव्हती. मला एक केव्हा स्वप्न झालं, हे झालं आयुष्याचं. मग मी जतला असताना सांगलीमध्ये एक 3 गुंठ्याचा प्लॉट घेतला होता, तो HDFCचं कर्ज काढून 34,000 रुपये गुंठ्यानी, आणि त्याचे हप्ते वगैरे संपले होते. अचानक त्या जागेला गिरायकाला 10 लाख रुपये गुंठ्यानी, 30 लाख रुपये त्याचे येणार होते. तो विकून टाकला आणि हे कामाची सुरुवात. म्हणजे तुम्ही जसं पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं, तर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करायचं स्वप्न उराशी बाळगलं, खरं तर पैशाची खरंच खूप अडचण होती. बरोबर. आणि त्यावेळी अगदी बोरीच्या झाडानं सुद्धा महाराजांचा पाहिजे जे काय आपला शेला असतो त्या शेलाला तटवून सांगितलं की इथं खजाना आहे. तो खजाना कशासाठी मिळाला महाराजांना, असं एकूण 3 वेळा खजाना मिळाला. तर कोणत्याही चांगल्या कामाला परमेश्वर किंवा ही संपूर्ण जी नियत असते ती कशी मदत करते त्याचं उदाहरण म्हणलं तर हे म्हणजे 34,000 रुपये घेतलेली जागा 10 लाख रुपये गुंठ्यानं विकली. 30 लाख रुपये ती ह्या कामासाठीच ही सगळी गुंतवणूक परमेश्वराने केली. मग ती जागा विकली, काम सुरू केलं. काम सुरू केल्यानंतर एक स्लॅब झाला, त्यानंतर पुन्हा पैशांची कमतरता भासायला लागली. मग सोसायटीत माझ्याकडे 15 लाख रुपये होते. सोसायटी आमची असते पोलीस सोसायटी, म्हणजे सेव्हिंग हे सगळ्यांचंच असते पोलिसांचं, त्यातून कर्ज मिळतात, डिव्हिडंड मिळतो. ती तोडली आणि ते 15 लाख वापरले. त्यानंतर पुन्हा कमी पडायला लागले पैसे. मग मी स्वतः एक अर्ज लिहिला, मला फंडातील 20 लाख रुपये मिळावेत. माझा अर्ज रिजेक्ट झाला. SP साहेब म्हणले त्यांना बोलवा, कोण आहेत लोक येते कशासाठी म्हणजे काय कसलं आश्रम म्हणलं, सर मी वृद्धाश्रम म्हणते, मला 20 लाख रुपये पाहिजे. म्हणले भविष्य निर्वाह निधीचा अर्थ सांगा. तर म्हणलं स्वतःच्या भविष्यासाठी केलेला तो निधी. म्हणजे मग तुम्हाला हे वृद्धाश्रमात देता येईल का? मला नाही, ते तुमच्या आयुष्यासाठी आहे लाईफ. अच्छा अच्छा. पण सर मला पाहिजेत म्हणलं पैसे, माझं ते काम अर्धवट राहिले, मी काम अर्धवट केलाय म्हणलं. मग म्हणले तुम्ही घर बांधायसाठी द्या. म्हटलं घर माझं झालंय. मग म्हणले तुम्ही मुलीचं कोणाची लग्नाचं द्या. म्हटलं ते पण झालंय सर. मग म्हणले घर तुमचं दाखवा फोटी. म्हणलं फोटो द्यायला लागते सर. म्हणजे पर्याय नाही त्याला. मग तो खोटा अर्ज दिला, कारण ते आहेत पूर्वी फंड आश्रमासाठी द्या म्हणून सरांनी रिजेक्ट केलेला. तर ते मग खोटं सांगून मी 20 लाख रुपये फंड घेतला आणि त्या पैशावर मी उभं केलं. आणि समोर माझ्या घरासमोर गार्मेंट भाड्याने दिले आणि माझा 70,000 पगार असं दरमहा गेले 4 वर्षापासून इथं लावून या इमारतीची उभारणी झाली. म्हणजे स्वतःच्या भविष्याचं निर्वाह करण्यासाठी जो निधी होता तो सुद्धा ह्या सेवालयामध्ये आणून टाकला. त्याचं कारण हेच आहे की या माणसांचं उद्देश एकच आहे, माझं भविष्य, मला निर्वाह आणि मला जगायचं जे आहे ते निवड ह्या सेवालयासाठी जगायचं आहे. मी असताना मला माझ्या भविष्याची कोणतीही काळजी न करता कुठल्याही वयोवृद्ध माणसाचं भविष्य अंधारात जाऊ नये म्हणून स्वतःच्या भविष्याची तरतूद सुद्धा तो निधी सुद्धा खर्चणाऱ्या ह्या खरं तर आपल्या कोल्हापूरच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर या ढाण्या वाघाला आपण या ठिकाणी भेटायला आलोय. तर बापू आता हे जे सगळं आपण जाग्यासहित एकूण किती कॉस्टिंग होते? साधारणतः मी 4 वर्षापासून जो खर्च करत आलोय 70,000 माझा पगार आणि तिकडचं भाडं ते आणि माझं फंड प्लॉट आणि सोसायटीचे सगळे पैसे जर एकत्र केले तर ते एकदम तोंडी हिशोब आहे. 1,25 लाखापर्यंत हे सगळं झालेलं आहे जागेचं, असं आय थिंक मला वाटतं. आणि बरोबर आहे, 1,25 लाखाच्या आसपास हे सगळे हे केले. आता आपल्याकडे किती इथं ऍडमिशन्स म्हणूया का? ऍडमिशन्स म्हणजे थोडक्यात असं म्हणू आपण की ज्या काही नालायकांनी नाकारलेले आणि त्या दुर्दैवी माणसांनी तुम्हाला अशी किती आई वडील किंवा किती सोबती या सांज सावलीमध्ये दिलेले? आपल्याकडे एक 11 लोकांचे आता रजिस्ट्रेशन आहे आणि
माझ्याकडे तसं बघायला गेलं तर रोज लोक पैसे घेऊन आम्हाला सेवा द्या असं म्हणून येता येईल. अच्छा. आणि केव्हाच म्हणलं असतं 20 लोकांच्या क्षमतेचे हे आश्रम आहे. अच्छा. तर त्यांना आम्ही नम्रपणे सांगतो की तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही पैशाने ही व्यवस्था कुठेतरी घेऊ शकता. पण ज्यांच्याकडे पैसेच नाहीत, ज्यांना आधारच नाही, त्या लोकांसाठीची ही उभारणी आहे. तुम्ही कुठून तरी नेरलेला आहे आपल्याला. म्हणजे बापू आपलं हे 100% निःशुल्क आहे. 100% निःशुल्क आहे. पण इतके दाते आहेत, हे भाऊसाहेब कांबळे आमचे पाहुणेच आहेत. त्या चक्कीची मला गरज होती कारण या माणसाला उभं करायचं होतं. तर यांनी लगेच सांगितलं की चला माझ्याकडून एक चक्की 25,000ची चक्की जागा मी दिली. आणि आमचे सय्यद सर म्हणजे शिक्षक मला 5वी ते 10वी पर्यंत शिकवायला. असेही काही समाजामध्ये नालायक माणसं आहेत की आमच्याकडे पैसे घ्या पण आमच्या आईवडिलांची सेवा करा. तर इथं असं सांगितलं जातंय की तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करा. खरंच ज्यांना गरज आहे, खरंच ज्यांच्याकडे आज पैसे नाहीत, त्याचबरोबर भावनिक किंवा कौटुंबिक आधार नाही, अशा लोकांना आधार देण्यासाठी हे सांत सोबती नावाचं सेवालय ते काढले. खरं तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी एका कुलगुरूंची नियुक्ती करायची होती. कुलगुरूंची नियुक्ती करत असताना ते प्रत्येक येणाऱ्या उमेदवाराला एकच प्रश्न विचारत होते की तुमचे आई वडील काय करतात आणि तुमचे आई वडील तुमच्या सोबत आहेत का. ज्यांनी चुकीची उत्तर दिली, ज्यांनी सांगितलं की आमचे आई वडील कुठे वृद्धाश्रमामध्ये आहेत, दुसऱ्या भावाकडे आहेत, APJ अब्दुल कलाम यांनी त्यांची कितीही चांगलं क्वालिफिकेशन असतं त्यांना नाकारलं. त्यांना ज्यावेळेस कलाम साहेबांना विचारलं की हे नेमकं काय, हा प्रश्न तर आपल्या ह्या मुलाखतीशी संबंधित नाही, तर त्यावेळेस APJ अब्दुल कलाम सरांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आणि सुंदर आहे. त्यांनी सांगितलं होतं की जो माणूस स्वतःला जन्म दिलेल्या आई बापांना सांभाळू शकत नाही, तो एवढ्या मोठ्या विद्यापीठाची काळजी घेऊ शकत नाही, तो माझ्या दृष्टीने नालायकच आहे. अशा पद्धतीचं हे काम, अतिशय उत्तम अशा पद्धतीचं काम करणाऱ्या बापूंना, बापू मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही मगाचपासून 2 वेळा बोललात की ह्या काकांच्या संदर्भात सांगितलं, तर काय नेमका हा विषय आहे? मला एक दिवस इस्लामपूर ST स्टँडवरून कंट्रोलर जाधवांचा फोन आला. त्यावेळेला मी ड्युटीवर होतो. त्यांनी सांगितलं की एक व्यक्ती सज्जन वाटतोय, स्टँडवरती गेल्या 4 दिवसापासून आहे, कुणी काही दिलं तर खातो आणि असं चाललाय म्हणजे त्यांचा निर्वाह, येता का तुम्ही? तर मी म्हटलं अभिजितला पाठवतो, मी जरा थोडं बाहेर आहे. मग अभिजितांनी काही लोक तिथं गेले, जाऊन बघितलं, त्यांनी त्यांना प्रश्न विचारले तेव्हा काय कंडिशन. तर ह्या सुरेश भोसनर दादांचा अपघातामध्ये पाय गेल्यानंतर त्यांच्या पत्नी निघून गेल्या त्यांना सोडून, मुलं लहान. मग हे मागून खात होते आणि 4 रुपये आले की त्या मुलांना त्या सरांच्या मोबाईलवरती पाठवून त्या मुलांच्या शिक्षणासाठी. आता मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, आपण जर त्यांच्याशी बोलूया, त्यांचीच आपण नमस्कार दादा. काय सांगाल तुम्ही ह्या सेवालयामध्ये आणि बापूंच्या संपर्कात कसे आलात किंवा काय इथला अनुभव काय सांगाल? इथला अनुभव जर म्हणलं तर मी तर म्हणेल की माझ्यासाठी खरोखर मला देवच भेटला. कारण का आता त्याने सांगितलं माझे मिसेस गेल्या, खरं आहे, 2 मुलं आहेत माझे, हॉस्टेलमध्ये टाकले. मी 3 वर्ष असं होतो बाहेर, हे मंदिर ते मंदिर, पण मंदिरमध्ये 8 दिवस 15 दिवस पण हक्काचं असं, बाबा तू इथं राहा, तू इथून जाऊ नको, किंवा तुला इथं पोटाची सोय आहे, 1 दिवस मिळायचं 1 दिवस नाही मिळणार, अशा तऱ्हेने 3 वर्ष मी जवळजवळ काढल्यानंतर इस्लामपूरला मी बाळूमामापाशी होतो. आणि बाळूमामापासून कोल्हापूरमधनं इस्लामपूरला कसं आलो हे मला सुद्धा नाही कळलं. 4 दिवस मी इस्लामपूरमध्ये होतो. कोण दिलं खायचं, नाही दिलं तर उपाशी राहायचं. 4 दिवसानंतर ज्या वेळेला कंट्रोल साहेब आले माझ्यापाशी, अहो म्हणले तुम्हाला जायला पैसे नाही का तुम्हाला कोण येणार आहे न्यायला? 4 दिवस झाले मी तुम्हाला बघतोय, तुम्ही अपंग आहे. मग माझे डोळे अक्षरशः पाण्यात भरले. आता मी काय सांगणार, मला कुठं जायचं म्हणून सांगणार. त्यांना फक्त म्हणलं मी राहिले होते, मला कुठे इथं सोय होईल का, मी असं होतो. त्यांनी म्हणले थांबा. मग त्यावेळेला त्यांनी खरोखर ह्यांना सांगितलं, ह्यांनी आले आणि ह्यांच्या दोघांच्या रूपात ज्या वेळेला मला दिसले, मला इथं आणलं, त्यावेळेला मला असं वाटलं की मी 4 महिने जी बाळूमामा कशी सेवा केली त्याचं फळ मला मामाने ह्यांच्या रूपात मला दिलं. ह्यांच्या रूपात जे मला भेटलं ते, आणि इथं आल्यानंतर त्यांनी मला विचारलं माझी माहिती. मग मी त्यांना सांगितलं माझी मुलं हॉस्टेलमध्ये टाकलेले आहेत
आणि पत्नी मला अपघात झाल्यानंतर सोडून गेली. अपघातामध्ये पायच गेला. ॲक्सिडेंटमध्ये, हो ॲक्सिडेंट होता झालेला. आणि त्यामुळं मला आधार नाही कुठला आणि मी असं फिरतोय. मग त्यांनी मला एकच म्हणले की आजपासून हे सेवालय आहे हे तुमचं हक्काचं घर आहे. हे सेवालय तुमचं हक्काचं घर नसतं ते म्हणलेच नाहीत, म्हणून नाही ते थांबले. माझ्यासाठी त्यांनी एवढे केले की आयुष्यामध्ये मी तर म्हणेल ज्या टायमाला माझा शेवटचा क्षण येईल, ज्या टायमाला असं माझ्या काळजात रोवलेलं आहे की ज्या टायमाला माझा शेवटचा क्षण येईल त्या टायमाला मी ह्या माणसाचं तोंड जेवण बघ तेव्हा मला होईल शेवट. कारण का जो खरोखर त्यातनं वर आलेला आहे त्याला त्याची जाणीव ठेवली तर आहे, नाही ठेवली तर काहीच नाही. कारण का ते अनुभवलंय मी काय परिस्थिती आज मी इथं काय आहे. आणि इथं आल्यानंतर मला असं वाटलंच नाही की हा आश्रम आहे. ही एक आश्रम नाही, ही एक आमच्या देव माणसाचं मी मानलेला आणि इथे भावनिक पद्धतीचं वातावरण आहे की वेळोवेळी आम्हाला सगळं ताजं फ्रेश देऊन अजून आमच्याशी विचारतात प्रत्येकाला की तुम्हाला कुठला त्रास आहे का, काय तुमचं गाणं म्हणजे दुखतंय का. मग असं काय आम्ही काय त्यांचं केलंय असं एवढं ते आज आमच्यासाठी मी तर म्हणेल की खरं माझ्यासाठी एक देव माणूसच आहे. म्हणजे खरं तर बऱ्याचदा आपण पाहतोय म्हणजे बापू देव तुम्ही मानताय का न मानताय मला माहित नाही, पण जसं ह्या माणसाने सांगितलं की ह्यांच्यासाठी तुम्ही बाळूमामाच्या रूपाने किंवा देवाच्या रूपानं तुम्ही ह्या ठिकाणी आलाय, तर बापू मग ही संकल्पना कुठं आली की बाबा ह्यांच्या तर पाय नाही किंवा बाबा ह्या माणसानं सुद्धा काहीतरी उद्योग द्यावा आणि त्या उद्योगातून येणारे पैसे नेमकं हा काय विषय. झालं कसं यांना इथं आणल्यानंतर इथे पण जे चेहऱ्यावरती अस्वस्थता दिसत होती. अस्वस्थता मी लक्ष माझं प्रत्येकाकडे असतं. अच्छा. जेवले का, काय अडचण, काय प्रॉब्लेम, तर चेहऱ्यावरती नेहमी अस्वस्थता दिसायची. मला असं जाणवलं आणि माझे एक टीचर आहेत सय्यद सर म्हणून इस्लामपूर गणिताचे शिक्षक आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं की बघ कसं आहे आपण जेवायला खायला घातलं ना तरी सुद्धा माणसांच्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना असते की आपण कोणावरती बोज आहे. आणि तू चंद्या असं तर म्हटले की त्यांना काही काम दे ते एकदम असे व्यवस्थित राहतील. मस्त म्हटलं काम द्यायचं काय द्यायचं, तू माझ्याकडे जो माणूस आहे तो आपण आहे. अरे म्हणजे तू दानाचं वगैरे काय करतोस, देऊन होतो आम्ही गावात. आणि मग ते चक्क्याचं वगैरे नियोजन कर ना तू. छान म्हणलं सर एवढंही खरंच आहे. मी तर आता माझं आता मला काय 4 रुपये येतील ते त्यात बघू द्यावेळेला. नाही म्हणले मी 1 चक्की देतो. अरे आणि हिने 1 चक्की दिली आणि त्या चक्क्यातून आल्यानंतर पण दळलं जात आहे तिथं. आणि जे काय पैसे राहतील त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण देऊ ना तिकडे. म्हणजे ह्या माणसाच्या नजरेतील म्हणजे मी कोणावर तरी बोजा आहे अशा पद्धतीची अस्वस्थता आहे की अस्वस्थता ओळखून त्या माणसाच्या हाताला काम देऊन त्या कामातून मिळणारं उत्पन्न जे आहे त्यांची मुलं जिथं हॉस्टेलमध्ये शिकतात त्या मुलांना पाठवणं म्हणजे मित्र हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरं तर जसं दादाने आता सांगितलं आपल्या देशामध्ये साधारणतः 1200च्या आसपास वृद्धाश्रम नोंद आहे आणि साधारणतः 728 ऍक्टिव्ह म्हणजे जे सक्रिय आहेत. तर मला वाटतं ह्या सगळ्यामध्ये आपलं हे सेवालय खरं त्या आजींचं काय नेमका तुम्ही थोडक्यात सांगा ते आणि माझं पाहिजे काय आजी ह्या कामेरी गावच्या आहेत. अच्छा. तर ह्यांना पण आता ह्या निराधार वाटल्या. मला इस्लामपूर पोलिटिशियन फोन आला. अच्छा. की अशा आजी आहेत. त्यांना मी इकडे आणले गेले 3 महिन्यापासून ह्या आजी इथं आहेत आणि छान राहतात. 95 पेक्षा जास्त वय आहे. त्यांना मुलं किती? 3 मुलं आहेत. 3 मुलगा आहेत. 3 मुलं 2 मुली आहेत. त्यांना सांभाळण्यासंदर्भात त्यांनी समर्थता दर्शवली. पोलीस स्टेशनला तक्रारी गेल्या. मला पोलीस स्टेशनकडनं फोन आल्यानंतर मी त्यांना इकडं आणलं आणि गेले 3 महिन्यापासून इथं. म्हणजे 5 मुलं असणाऱ्या ह्या मायमाऊलीला आज 6वा मुलगा देवाच्या म्हणजे बापूंच्या रूपानं कुणाला बाळूमामा भेटलेत. यांना जयपूर फूट भेटला म्हणजे पाय भेटला जयपूरचा. ह्या आजीला 5 मुलं असून सुद्धा तिनं जन्म दिलेला आणि तिच्या स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त ताकदीनं सांभाळ करणारे बापू भेटले. खर तर बापू फार मोठं आणि महान काम आहे. शासन स्तरावरून काही मदत होती का त्या कामाला? शासन स्तरावरून तर अद्याप मदत झालेली नाही. परंतु या भूतलावर अजून चांगल्या लोकांचं खूप मोठं अस्तित्व आहे.
विशेष असं आहे की अनेक लोक मदत करतायत. मोठमोठे लोक, अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर डॉक्टर अभिजित खोत म्हणून चैतन्य हॉस्पिटल इस्लामपूरमध्ये त्याच्यामध्ये आता लोकांचा सहभाग वाढला. बाबा एखादा वाईट अनुभव त्या कामात? वाईट अनुभव असा काही नाही म्हणता येणार, परंतु ज्या वेळेला कसं आहे, तुम्ही एखादी गोष्ट ठरवता आणि ती ठरवून तुम्ही जोपर्यंत पैलतीरी जात नाही तोपर्यंत तुमच्याकडं एका अँगलनं पाहिलं म्हणजे कसे केले बघा, कोणतंही चांगलं असू दे किंवा नाही, समाजातल्या काही घटकांचं हे कामच असतं की तुमच्या प्रत्येक कामाकडे शंकेनं बघणं, तुमची कुचेष्टा करणं, शक्य असेल तेवढं तुमचं खच्चीकरण करणं आणि एक नकारात्मकता तुमच्यामध्ये. पण ह्या चांगल्या कामाचं हे एक असते. काय झालं, ह्या कामामध्ये तसं काही फार मोठ्या अडचणी आल्या नाहीत, आर्थिक बाब सोडली. पण यापूर्वी आम्ही 7-8 वर्षापूर्वी लोकवर्गणी श्रमदानातून एक बुद्धिविहार, अच्छा, अभ्यासिका आणि वाचनालय उभे केले की ज्याची किंमत 25 लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली होती. ते उभं करत असताना मात्र समाजातील काही लोकांनी बराच त्रास झाला त्या. म्हणजे काम होऊ नये अशा थोडंसं तिने प्रयत्न केला होता. आणि बापू ते आहे आमचा देव देव म्हणून आज आमच्या पेटत उतरला आणि आमच्या गावाला बुद्ध मंदिर त्याच्यामुळं त्याला मी बाबासाहेब म्हणतो. आज बाबासाहेब आंबेडकरच बापू भविष्यात त्याच्या मनात शिरून ही आमच्या गावाची केलं. परंतु मी निश्चय होतो, अगदी अनेक बाबी केल्या त्यांनी, परंतु मी काही थांबलो नाही आणि ते आज त्या ठिकाणी उभा आहे. तिथं 30 मुलं अभ्यास करतायत, MPSC UPSC सगळी पुस्तकं आहेत तिथं. आत्ताच आमच्याकडे 3 तलाठी झाले तिथून. यापुढे आम्ही ते काम आणखी नेटानं मोठं करायचं ठरवलंय. कारण अभ्यासाचं केंद्र आणि संस्काराचं केंद्र जोपर्यंत तुमच्या वस्तीमध्ये नाही तोपर्यंत तुमच्या प्रगतीला फार मोठी खेळ आहे. खरंच आहे. म्हणजे जर आपण चांगलं शिक्षण दिलं, चांगले संस्कार केले मुलांच्यावरती, तर तुमच्यासारख्या माणसाला हे सांज सोबती नावाचं सेवालय काढायचं. प्रत्येक माणसाचं आयुष्य हे अगदी सुखानं आणि त्याची सांज त्यांना सोबत त्यांच्या कुटुंबाच्या, त्याच्यात शिक्षण फार महत्वाचं. म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, प्रत्येकाचा उद्देश हाच होता की हे बाबा इथला एखादा चांगला, अतिशय चांगला, म्हणजे धन्य झाल्यासारखं वाटलं असा अनुभव. हे सगळं काम धन्यतेच आहे. पण अजून सुद्धा उत्कटपणे एखादा कुठला अनुभव आला? ज्या वेळेला इथं फार वेगळ्या परिस्थितीत लोक येतात आणि 8 दिवस गेले की त्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद वेगळा आहे ना, ते प्रफुल्लितपणा किंवा उत्साह, तो पाहिल्यानंतर मला वृद्धाश्रम बंद होण्यासाठी तुम्ही नेमकाच्या तरुण पिढीला आणि आपल्या वयोवृद्ध मायमाऊलींच्या मुलांना नेमका काय सल्ला द्या किंवा काय आवाहन कराल? आजच्या तरुण पिढीला माझं एक कळकळीचं सांगणं असं आहे, तुमचे आई वडील, आजी आजोबा ही तुमची मुळं आहेत, मुळं, आणि तुम्ही फळं आहात. ज्या वेळेला मुळाचा आणि फळांचा संपर्क तुटतो त्यावेळेला फळं हे विशुद्ध एकदम निस्तेज होतात, गळून पडणार. त्यामुळं ह्या मुळांना विसरू नका, ह्या मुळांना स्मरणात ठेवा, ह्या मुळांच्यावर प्रेम करा, तुम्ही भरभरून रसाळ फळे व्हाल, त्याबद्दल माझा विश्वास आहे. तर वृद्धाश्रम न म्हणता सेवालय म्हणावं. माणसाचं आयुष्य हे एका सुंदर दिवसासारखं असतं. एका चांगल्या दिवसाची सुरुवात ज्या पद्धतीने होते तसंच माणसाचा वृद्धापकाळ ही त्याच्या आयुष्यातली कातर वेळ असते, सायंकाळ असते, संध्याकाळ असते. तर ज्या प्रफुल्लित वातावरणामध्ये त्याची सकाळ सुरू झाली होती त्याच उत्साही आणि प्रफुल्लित वातावरणामध्ये आधाराच्या काठीनं चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगण्यासाठी ही सांज सुद्धा, त्यांची संध्याकाळ सुद्धा चांगली जावी ह्यासाठी धडपडणाऱ्या चंद्रकांत तातोबा कांबळे आणि अभिजित कांबळे, त्याचबरोबर त्यांचे बाकीचे सहकारी यांना आम्ही या कामाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि हे काम असंच बापू उत्तुंगपणे वाढत जावं. आणि तुम्ही मगाचपासून अनेक महापुरुषांचा वारंवार जे उल्लेख केला, मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये तुमचं सुद्धा नाव ह्या महापुरुषांच्या माळ्यामध्ये नक्की जोडलं जाईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय हिंद.